Hello students, welcome to the third video lecture of the ionic equilibrium. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3 पॉईंट क्लिअर करणार आहोत. ओके, पहिला पॉईंट आहे दॅट इज हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल बेस्ड ऑन कॉन्जुगेट ॲसिड अँड बेस. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ओके, आणि तो एक्झाम्पल आपण कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेसवरती डिपेंड आहे. ओके, सेकंड पॉईंट असं पाहणार आहे, आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲसिड बेस कन्सेप्ट बघितलेलं होतं. त्याच्यात दोन कन्सेप्ट बघितले, आरेनियस आणि ब्रोनस्टेट-लव्हली. ओके, आता या ॲसिड बेस कन्सेप्टमध्ये आता एक शेवटचा कन्सेप्ट बाकी दॅट इज दी लिव्हिस कन्सेप्ट. या लिव्हिस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ॲसिड काय आणि बेस काय ते बघणार आहोत. ओके, क्लिअर. आता या लिव्हिस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ॲसिड काय आणि बेस काय हे दुसरं डेफिनेशन दिलं. ओके, जो मॅच होत नाही कोणाला, आरेनियसला पण आणि ब्रोनस्टेट-लव्हलीला पण. म्हणजे मला हे सांगायचं आहे की या लिव्हिस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ॲसिड बेसचं डेफिनेशन हे एक डिफरंट फॉर्ममध्ये त्यांनी डिफाईन केलेलं आहे. ओके, ते पण आपण बघणार आहोत. ओके, तो एक लास्ट कन्सेप्ट आहे आणि या लास्ट कन्सेप्टला लेटेस्ट कन्सेप्ट म्हणतोय, जे आत्ताच्या पिरियडमध्ये हा ॲसिड आणि बेसचं डेफिनेशन यूज केलं जातं आहे मोस्टली. ओके, आणि कुठलं डेफिनेशन यूज केलं जातं आहे अकॉर्डिंग टू दी कन्सेप्ट that is the Lewis concept. Okay, so Lewis concept is the latest concept. Okay, आणि थर्ड पॉईंट आहे या व्हिडिओ लेक्चरचा दॅट इज दी हाऊ टू राईट डिसोशिएशन कॉन्स्टंट और हाऊ टू राईट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड अँड वीक बेस ते बघणार आहोत. क्लिअर आहे आता. ओके, चला आपण पहिला पॉईंट बघूया. ओके, पहिला पॉईंट आपला हे आहे की एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. ओके, आणि तो एक्झाम्पल कॉन्जुगेट ॲसिड आणि बेसवरती आहे. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल ब्लॅक कलरमध्ये मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. ओके, आणि हा एक्झाम्पल मी HSCच्या टेक्स्टबुकमधून घेतलेलं आहे. ओके, मी तुम्हाला दाखवून देतो आहे HSCचं टेक्स्टबुक. ओके, दिस इज दी HSC टेक्स्टबुक. ओके, आता या HSC टेक्स्टबुकमध्ये ओके पेज नंबर 62 वरती आहे. ओके, आणि मी एक रेड मार्क मी तुम्हाला दाखवतो आहे. ओके, रेड मार्किंग करून दाखवतोय. ओके, दिस इज दी क्वेश्चन. ओके, हाच क्वेश्चन मी इथं रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, तर तुम्ही चेक करून घ्या HSCच्या टेक्स्टबुकमध्ये हा क्वेश्चन. ओके, मी आता इथं सॉल्व करून दाखवतोय तुम्हाला हा कसं सॉल्व करायचं आहे. ओके, पहिला रिॲक्शन दिलेली आहे, वेन HCl अँड H2O रिॲक्ट्स. ओके, रिॲक्शन परत लिहून घ्या खाली फॉर सॉल्व. HCl आणि H2O हे जेव्हा रिॲक्ट होत आहे तर प्रोडक्ट साईडला आपल्याला H3O पॉझिटिव्ह भेटतोय आणि Cl निगेटिव्ह भेटतोय. ओके, तर आपल्याला माहिती आहे की कॉन्जुगेट ॲसिड आणि बेस हे प्रोडक्ट साईडलाच येतोय. ओके, मग आता हा कॉन्जुगेट ॲसिड आणि बेस हे कशावरती डिपेंड आहे, रिॲक्टंटवरती. तर आपल्याला रिॲक्टंट साईडला ॲसिड कुठला आहे आणि बेस कुठला आहे ते पहिलं आयडेंटिफाय करायचं आहे, आणि याच्यावरून आपल्याला प्रोडक्ट साईडला काय आयडेंटिफाय करायचं आहे, कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असं पाहिलं होतं की जर समजा रिॲक्टंट तुमचा काय असणार आहे, ॲसिड. ओके, जेव्हा आपलं रिॲक्टंट काय असणार आहे, ॲसिड, मग तुम्ही प्रोडक्ट साईडला काय बघणार आहे, कॉन्जुगेट बेस. ओके, क्लिअर. आणि जेव्हा रिॲक्टंट तुमचा बेस असेल, रिॲक्टंट काय असणार आहे, बेस असेल, तर तुम्ही काय चेक करणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. ओके, आणि आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे की कॉन्जुगेट बेस कसं ओळखायचं आहे आणि कॉन्जुगेट ॲसिड कसं ओळखायचं आहे प्रोडक्ट साईडला. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण या रिॲक्शनमध्ये पहिले रिॲक्टंटमध्ये ॲसिड कुठला आहे आणि बेस कुठला आहे ते बघून घेऊया. ओके, तर आपल्याला रिॲक्टंटमध्ये आपल्याला एक HClचा मॉलिक्यूल दिसतोय आणि H2Oचा मॉलिक्यूल दिसतोय, बरोबर आहे. तर आपण 100% सांगू शकतोय की HCl इज अ ॲसिड. If the HCl is an acid, so what will be the H2O? So H2O will be the base. क्लिअर झालं आता. ओके, तर एक HCl हा आपला ॲसिड असणार आहे, तर मग H2O काय असणार आहे, आपला बेस असणार आहे. ओके, तर आपल्याला कुठलाही कन्सेप्ट लावायची गरज नाही, का की मॉलिक्युलवरून आपण डिसाईड केलं की कुठला ॲसिड आहे आणि कुठला बेस आहे. तर HCl आपल्याला सगळ्यांनाच माहिती काय असतोय, ॲसिड असतोय, तर मग आपण HClला काय म्हणणार आहे, ॲसिड. क्लिअर आहे आता. ओके, मग H2O काय राहिला, बेस राहिला. H2O काय राहिला, बेस राहिला.
क्लिअर आहे आता? ओके, तर आपला आता रिॲक्टंट साईडला ॲसिड आयडेंटिफाय झालं आहे आणि बेस डिसाईड झालं आहे. क्लिअर आहे आता? ओके, आत्ताच मी इथं सांगितलं जर तुमचा रिॲक्टंट ॲसिड असेल तर तुम्हाला प्रोडक्ट साईडला काय बघायचं आहे? कॉन्ज्युगेट बेस. तर मग HClचा कॉन्ज्युगेट बेस कुठला असणार आहे? तर मी आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कॉन्ज्युगेट बेस हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय आणि त्या निगेटिव्ह चार्जवरती जर हायड्रोजन लेस असेल किंवा ॲबसेंट असेल तो काय ॲक्ट होणार आहे? आपला कॉन्ज्युगेट बेस. मग HClचा कॉन्ज्युगेट बेस कुठला आहे? तर Cl निगेटिव्ह. का की या Clवरती एक निगेटिव्ह चार्ज पण आहे आणि या ॲटमवरती हायड्रोजन काय ॲबसेंट आहे, म्हणून आपण या Clला काय म्हणतोय? कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे आता? ओके, तर मग आपला आयडेंटिफाय झाला प्रोडक्ट साईडला व्हॉट विल बी दी कॉन्ज्युगेट बेस. सो कॉन्ज्युगेट बेस विल बी दी Cl निगेटिव्ह. हा कॉन्ज्युगेट बेस कोणाचा आहे? तर HClचा कॉन्ज्युगेट बेस आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर मग आपण Cl निगेटिव्हला काय लिहिणार आहे? कॉन्ज्युगेट बेस. क्लिअर आहे? हा कॉन्ज्युगेट बेस कोणाचा आहे? तर ॲसिडचा. कुठला ॲसिड? तर HClचा. ओके, क्लिअर. आता राहिलं काय? आता बेस. जर तुमचा रिॲक्टंट ओके, जर तुमचा रिॲक्टंट काय असणार आहे? बेस असेल तर तुम्हाला प्रोडक्ट साईडला काय आयडेंटिफाय करायचं आहे? कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके, तर आपला इथं बेस राहिलेला आहे. ओके, तर बेसचा कॉन्ज्युगेट ॲसिड कोण असणार आहे? तर H3O पॉझिटिव्ह. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की कॉन्ज्युगेट ॲसिडवरती एक पॉझिटिव्ह चार्ज असतोय आणि त्या पॉझिटिव्ह चार्जच्या मॉलिक्युलमध्ये हायड्रोजनची क्वांटिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. ते पण चेक करूया हायड्रोजनची क्वांटिटी जास्त आहे की नाही. ओके, जर बेसमध्ये बघितलं तर हायड्रोजन 2 दिसत आहे. ओके, आणि प्रोडक्ट साईडला H3O मध्ये हायड्रोजन किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. तर 100% इथं प्रोडक्ट साईडला H3O मध्ये हायड्रोजन जास्त दिसत आहे. ओके, आणि या मॉलिक्युलवरती अजून पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, म्हणजे 100% हा H3O पॉझिटिव्ह काय ॲक्ट होतोय? आपला कॉन्ज्युगेट ॲसिड. ओके, हा तुमचा काय असणार आहे? कॉन्ज्युगेट ॲसिड. क्लिअर झालं आता? ओके, कसं आयडेंटिफाय केलं कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस? पहिले तर रिॲक्टंट साईडला ॲसिड आणि बेस डिफाईन करून घ्यायचं आहे. ओके, कुठला ॲसिड आहे आणि कुठला बेस आहे. ओके, आणि त्यानंतर मग प्रोडक्ट साईडला आपण चेक करून घ्यायचं आहे की कुठला कॉन्ज्युगेट बेस आहे आणि कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आहे. ओके, तर मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दिलं आहे. हा आन्सर कोणाचा आहे? ए रिॲक्शनचा. ओके, तसंच आता बी रिॲक्शनचं बघूया. ओके, तर बी रिॲक्शनमध्ये काय दिलेलं आहे? जेव्हा CO3 निगेटिव्ह रिॲक्ट होतोय कोणासोबत? H2O सोबत, तर प्रोडक्टमध्ये काय भेटतोय? एक OH निगेटिव्ह भेटतोय आणि HCO3 निगेटिव्ह भेटतोय. ओके, तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे कुठला कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कुठला कॉन्ज्युगेट बेस आहे. क्लिअर आहे आता? ओके, मग त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला रिॲक्टंटमध्ये ॲसिड कुठला आहे आणि बेस कुठला आहे ते पहिले आयडेंटिफाय करून घ्या. ओके, तर आता मी ब्रोनस्टेड लोअरी कन्सेप्टच्या अकॉर्डिंग जाणार आहे, का की मला इथं इझिली आयडेंटिफाय नाही करता येते की ॲसिड कुठला आहे आणि बेस कुठला आहे रिॲक्टंट साईडला. तर मी काय करणार आहे? ब्रोनस्टेड लोअरी कन्सेप्टच्या अकॉर्डिंग जाणार आहे. तर ब्रोनस्टेड लोअरी कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ॲसिडला आपण कसं डिफाईन केलेलं आहे? कुठलाही मॉलिक्यूल जर हायड्रोजन काय होतोय? डोनेट होतोय. ओके, जर हायड्रोजन काय होतोय? डोनेट होतोय, तर त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे? ॲसिड म्हणणार आहे. क्लिअर आहे? आणि जो मॉलिक्यूल हायड्रोजन काय करणार आहे? ॲक्सेप्ट करणार आहे, तो ॲक्ट होणार आहे काय? बेस. क्लिअर आहे आता? ओके, तर रिॲक्शनमध्ये काय हो राहिलं आहे हे चेक करूया. हे बघा, जेव्हा H2Oचा मॉलिक्यूल याच्यातला एक हायड्रोजन हा कोणाला डोनेट होतोय? CO3 निगेटिव्हला, ज्याने प्रोडक्ट साईडला काय येतोय? HCO3 निगेटिव्ह. मग हा जो H2O आहे याने आपला हायड्रोजन डोनेट केलेला आहे. मग जो मॉलिक्यूल हायड्रोजन डोनेट करतोय दुसऱ्या मॉलिक्यूलला, तर 100% तो मॉलिक्यूल काय ॲक्ट होणार आहे? ॲसिड ॲक्ट होणार आहे. मग हा डेफिनेशन आपण कोणाचा कन्सेप्टने अकॉर्डिंग लावलेला आहे? ब्रोनस्टेड लोअरी कन्सेप्ट. आणि एक लक्षात ठेवा की कॉन्ज्युगेट ॲसिड आणि बेस हे ब्रोनस्टेड लोअरीच्या कन्सेप्टनेच आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, तर मग आपण ॲसिड आणि बेसचं डेफिनेशन घेताना ब्रोनस्टेड लोअरीचंच घेणार आहे आपण. क्लिअर आहे आता? ओके, तर मग H2Oनी काय केलं आहे? आपलं एक हायड्रोजन कोणाला डोनेट केलं? CO3 निगेटिव्हला. मग मला सांगा आता H2O हा आपला बेस राहील का ॲसिड राहील? आता ॲसिड राहील.
क्लिअर आहे का की H2 आणि एक हायड्रोजन CO3 निगेटिव्हला दिलं, ज्यांनी प्रोडक्ट साईडला काय येतोय बघा बरं, HCO3 निगेटिव्ह. क्लिअर झालं आता. ओके, म्हणजे H2O इथं काय ॲक्ट होणार आहे, आपला ॲसिड ॲक्ट होणार आहे का की त्यांनी हायड्रोजन डोनेट केलेले. कोणाला डोनेट केलं, तर CO3 निगेटिव्हला. तर मला सांगा आता CO3 काय ॲक्ट होईल आता, बेस. अकॉर्डिंग टू दी ब्रोनस्टेड लोरी बेसचं डेफिनेशन काय सांगितलं होतं, जो मॉलिक्यूल हायड्रोजन ॲक्सेप्ट करेल, ओके, त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे, बेस. तर मग CO3 निगेटिव्हनी या H2O मॉलिक्यूलमधून हायड्रोजन काय केलं, ॲक्सेप्ट केलं. या कारणामुळे आपण CO3 निगेटिव्हला काय म्हणतोय, बेस म्हणतोय. क्लिअर झाला आता. ओके, आता आपण प्रोडक्ट साईडला कुठला कॉन्जुगेट ॲसिड आहे आणि कुठला कॉन्जुगेट बेस आहे ते बघणार. ओके, आता बेस आपण हा कोणाशी कंपॅरिझन करणार आहे, तर HCO3 निगेटिव्हशी. ओके, मग आता जर तुमचा स्टार्टिंग रिॲक्टंट बेस आहे, ओके, इथं आपण सांगितलेलं आहे जर तुमचं स्टार्टिंग काय असणार आहे, बेस आहे, तर तुम्हाला काय चेक करायचं आहे, कॉन्जुगेट ॲसिड. आणि आपण कॉन्जुगेट ॲसिडला कसं डिफाईन केलं आहे, एखादी मॉलिक्यूल कडे जर हायड्रोजन जर जास्त दिसत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. तर बघा बरं आता या CO3 निगेटिव्हमध्ये आणि HCO3 निगेटिव्हमध्ये कुठे हायड्रोजन जास्त दिसतंय आणि या कुठल्या साईडला हायड्रोजन जास्त दिसतंय, तर प्रोडक्ट साईडला. प्रोडक्टमध्ये कुठं, तर HCO3 निगेटिव्हमध्ये तिथं एक हायड्रोजन प्रेझेंट आहे, पण रिॲक्टंट साईडला हायड्रोजन आहे का CO3 मध्ये, नाही. ओके, मग आपण असं सांगू शकतोय की HCO3 निगेटिव्ह हा आपला काय असणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड. ओके, हा काय असणार आहे आपला कॉन्जुगेट ॲसिड. ओके, सो HCO3 विल ॲक्ट ॲज अ कॉन्जुगेट ॲसिड. क्लिअर आहे, म्हणजे CO3 निगेटिव्ह याचा कॉन्जुगेट ॲसिड कोण आहे, तर HCO3 निगेटिव्ह. क्लिअर झालं आता. ओके, नेक्स्ट आहे H2O इज ॲक्टिंग ॲज अ ॲसिड. मग जर तुमचा रिॲक्टंट जर ॲसिड असेल, ओके, जर तुमचा रिॲक्टंट काय असणार आहे, ॲसिड असेल, तर तुम्हाला प्रोडक्ट साईडला काय चेक करायचं आहे, कॉन्जुगेट बेस. आणि आपल्याला माहिती की कॉन्जुगेट बेसमध्ये एकतर मॉलिक्यूलकडे लेस हायड्रोजन पाहिजे किंवा हायड्रोजन ॲबसेंट पाहिजे. तर चेक करूया आता. ओके, तर मी H2O हा कोणाशी कंपॅरिझन करतोय, मी OH निगेटिव्हशी. तर मला हे सांगायचं आहे की H2O आणि OH निगेटिव्हमध्ये कुठे हायड्रोजन कमी दिसत आहेत, तर OH कडे. बघा प्रोडक्ट साईडला OH मध्ये हायड्रोजन किती येतोय, एक येतोय, आणि H2O मध्ये किती हायड्रोजन येतोय, 2 येत आहेत. बरोबर आहे, म्हणजे कमी कुठे झाला, प्रोडक्ट साईडला. मग जिथं हायड्रोजन कमी असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट बेस. म्हणजे इथं आपला कॉन्जुगेट बेस कोण आहे, ओके, OH निगेटिव्ह हा तुमचा कॉन्जुगेट बेस. कोणाचा कॉन्जुगेट बेस, तर H2Oचा. क्लिअर झाला आता. ओके, सो दिस वॉज द आन्सर फॉर दिस टू रिॲक्शन टू आयडेंटिफाय दी कॉन्जुगेट ॲसिड अँड कॉन्जुगेट बेस फॉर दी पर्टिक्युलर रिॲक्शन. आणि ते पर्टिक्युलर रिॲक्शन कुठलं, तर A रिॲक्शन आणि B रिॲक्शन. क्लिअर झालं आता. ओके, कसं आयडेंटिफाय करायचं आहे कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस. जर तुम्हाला जर डिफिकल्टी जात असेल रिॲक्टंट साईडला कुठला ॲसिड आणि कुठला बेस आहे आणि त्यांनी विचारलं आहे की आयडेंटिफाय दी कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस, तर ब्रोनस्टेड लोरीच्या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ॲसिडचं डेफिनेशन आणि बेसचं डेफिनेशन बघून घ्यायचं. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही रिॲक्टंट साईडला ॲसिड आणि बेस काय करू शकताय, आयडेंटिफाय करू शकताय. क्लिअर आहे. आणि जसं तुमचं रिॲक्टंट आयडेंटिफाय झाला ॲसिड आणि बेस, मग तुम्ही प्रोडक्ट साईडला इझिली काय आयडेंटिफाय करू शकताय, कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस. क्लिअर झालं आता. ओके, तर या एक्झाम्पलवरून तुम्हाला आता कळालं असेल की हाऊ टू आयडेंटिफाय इन अ गिवन रिॲक्शन कॉन्जुगेट ॲसिड अँड दी कॉन्जुगेट बेस. क्लिअर आहे आता. ओके, तर आता आपण सेकंड पॉईंट बघूया. आणि आपण सेकंड पॉईंट काय ठरवलं आहे, ॲसिड बेस कन्सेप्ट. ओके, आणि या ॲसिड बेस कन्सेप्टमधला शेवटचा पॉईंट राहिला आहे, दॅट इज दी लिव्हिस कन्सेप्ट. ओके, तर लिव्हिस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग ॲसिड काय आणि बेस काय ते बघणार आहोत. ओके, तर लिव्हिस कन्सेप्टनी वेगळं डेफिनेशन दिलं आहे कोणाचा, ॲसिड आणि बेसचं. ओके, लेविस कन्सेप्ट. ओके, लेविस कन्सेप्ट. ओके, लेविस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग, ओके, ॲसिड काय,
So acid is defined as when any molecule accept the electron pair electron pair, okay, such a molecule or such a group is called as the acid. ओके, आणि इथं इलेक्ट्रॉन पेअर आपण काय कन्सिडर करणार आहे, एकतर लोन पेअर, ओके, लोन पेअर और नेगेटिव्ह चार्ज क्लिअर आहे. तर इलेक्ट्रॉन पेअर आपण कसं कन्सिडर करणार आहे, एक तर तुम्ही लोन पेअर कन्सिडर करा किंवा नेगेटिव्ह चार्ज कम्पॅरिझन करा. ओके, तर ॲसिड कसं डिफाईन होऊ राहिलं आहे अकॉर्डिंग टू दी लिविस कन्सेप्ट. कुठलाही मॉलिक्यूल जर तो इलेक्ट्रॉन पेअर काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय इलेक्ट्रॉन पेअर, ओके, आणि इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय असणार आहे, एक तर लोन पेअर होऊ शकतोय नाहीतर मग नेगेटिव्ह चार्ज होऊ शकतोय. जर एखादी मॉलिक्यूल जर इलेक्ट्रॉन पेअर काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय, त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणणार आहे, ॲसिड. ओके, मग हा ॲसिडचं डेफिनेशन कोणी दिलं आहे, तर अकॉर्डिंग टू दी लिविस कन्सेप्ट. ओके, तर हा एक डिफरंट फॉर्ममध्ये आपल्याला ॲसिड डिफाईन केले कोणी, लिविस कन्सेप्टने. तसंच बेससाठी त्यांनी डिफाईन केलेलं आहे. ओके, बेस, ओके, व्हॉट डू मीन बाय दी बेस अकॉर्डिंग टू दी लिविस कन्सेप्ट, when any molecule donate the electron pair, okay, donate the electron pair, such a molecule is called as the base. परत इथं इलेक्ट्रॉन पेअर काय असणार आहे, एक तर लोन पेअर किंवा नेगेटिव्ह चार्ज. ओके, पण असा मॉलिक्यूल जो इलेक्ट्रॉन पेअर काय करतोय, डोनेट करतोय, दुसऱ्या मॉलिक्यूलला काय करतोय, डोनेट करतोय, तर त्या मॉलिक्यूलला काय म्हणणार आहे आपण, बेस. क्लिअर झालं आता. ओके, अकॉर्डिंग टू दी लिविस कन्सेप्ट, व्हॉट इज दी ॲसिड अँड व्हॉट इज दी बेस. ओके, व्हेरी इझी. ॲसिड काय, जो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणारा मॉलिक्यूल. बेस काय, जो मॉलिक्यूल डोनेट करणारे इलेक्ट्रॉन पेअर. क्लिअर आहे आता. ओके, आणि इलेक्ट्रॉन पेअर आपण काय करणार आहे, एक तर लोन पेअर नाहीतर मग नेगेटिव्ह चार्ज. क्लिअर झालं आता. ओके, एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल डेट इज H2O, आणि आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनवरती काय असतोय, लोन पेअर असतो. क्लिअर आहे आता. ओके, आणि जेव्हा H2O रिॲक्ट होतोय कोणासोबत, H पॉझिटिव्ह. ओके, तर इथं काय फॉर्मेशन होतंय, तर H3O पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. आता या रिॲक्टंट साईडला कोण ॲसिड आहे आणि कोण बेस आहे अकॉर्डिंग टू दी लिविस कन्सेप्ट ते बघतोय आपण इथं. ओके, क्लिअर. कुठे बघतोय आपण, रिॲक्टंट साईडला. आता आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनवरती काय असणार आहे, लोन पेअर, आणि 100% हा लोन पेअर कोणाला अट्रॅक्ट करतोय, या पॉझिटिव्ह चार्जला. ओके, म्हणजेच हा जो लोन पेअर आहे हा पॉझिटिव्ह चार्जला काय करतोय, डोनेट करतोय. क्लिअर आहे. हा लोन पेअर काय करतोय, हा इलेक्ट्रॉन हा पेअर कुठे जाऊ राहिला आहे, पॉझिटिव्ह चार्जकडे. म्हणजेच हा लोन पेअर हा डोनेट होतोय कुठल्या साईडला, H पॉझिटिव्ह साईडला. मग मला सांगा आता हा H2O काय ॲक्ट होतोय, 100% बेस. ओके, इट इज ॲक्टिंग ॲज अ बेस. क्लिअर. ताकी हा लोन पेअर डोनेट करतोय, कोणाला डोनेट करतोय, H पॉझिटिव्हला. मग जो लोन पेअर डोनेट करणारे H पॉझिटिव्हला, त्या लोन पेअरला आपण काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. क्लिअर आहे. आणि H पॉझिटिव्ह काय करतोय, लोन पेअर ॲक्सेप्ट करतोय, आणि जेव्हा लोन पेअर ॲक्सेप्ट होतोय त्यावेळेस आपण त्या H पॉझिटिव्हला काय म्हणणार आहे, ॲसिड म्हणणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि जेव्हा हे दोघे कंबाईन होतात तर तिथं काय तयार होतोय, H3O पॉझिटिव्ह. या H3O पॉझिटिव्हला आपण कशामध्ये दाखवायचं आहे, ब्रॅकेटमध्ये. आणि जेव्हा H3O पॉझिटिव्ह आपण ब्रॅकेटमध्ये दाखवतो तर त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. त्याला काय म्हणायचं आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल.
ओके. पण आपल्याला इथं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलने फॉर्मेशन करायचं आहे, आपल्याला डिफाईन करायचं आहे कुठला ॲसिड आहे आणि कुठला बेस आहे. तर मी एक्झाम्पल काय घेतलं, H2O इज रिॲक्टिंग विथ H पॉझिटिव्ह. कसं रिॲक्ट होतोय, तर लोन पेअर जेव्हा डोनेट होतोय कोणाला, H पॉझिटिव्हला, त्यावेळेस आपण सांगू शकतोय की हा H2O काय ॲक्ट होतोय, बेस ॲक्ट होतोय. क्लिअर आहे. आणि लोन पेअर कोण ॲक्सेप्ट करतोय, H पॉझिटिव्ह. आणि जो मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन पेअर, आणि इलेक्ट्रॉन पेअर आपण काय करतो इथं आता या रिॲक्शनमध्ये, लोन पेअर. जेव्हा कुठलाही मॉलिक्यूल जर इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतोय, आता इथं H पॉझिटिव्ह काय करतोय, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतोय, या कारणामुळे आपण या H पॉझिटिव्हला काय म्हणतोय, ॲसिड. क्लिअर झालं आता. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया, AlCl3. ओके, AlCl3. ओके. आपल्याला एक मॅजिक नंबर माहिती आहे. कुठला मॅजिक नंबर, 8 इलेक्ट्रॉन. ज्या ॲटमकडे जर 8 इलेक्ट्रॉन असेल तो ॲटम काय असतोय, स्टेबल असतोय. हे सगळ्यांनाच माहिती आहे. याला म्हणतात ऑक्टेट रूल. ओके. जर आपण आता या ॲल्युमिनियमकडे बघितलं तर या ॲल्युमिनियमकडे 6 इलेक्ट्रॉन आहे. कसं झालं 6 इलेक्ट्रॉन, तर मी एक रेड पॉईंटने दाखवते. हे बघा, हा इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियमचा, हा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा, तसंच हा इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियमचा, हा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा, तसंच तिसऱ्या क्लोरीनचा कसं असणार आहे, तिसऱ्या क्लोरीनचा बॉन्ड कसा असणार आहे, हा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा आणि हा इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियमचा. तर मला सांगा ॲल्युमिनियमच्या आजूबाजूला टोटल इलेक्ट्रॉन किती आहे. सो एक बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, तर किती बॉन्ड दिसत आहेत तुम्हाला, 3 बॉन्ड. सो 3 × 6 इलेक्ट्रॉन. सो 6 इलेक्ट्रॉन इज सराउंडिंग अराउंड दी ॲल्युमिनियम. मग आता किती इलेक्ट्रॉन्स लागत आहेत या ॲल्युमिनियमला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन. मग जर समजा आपण Cl निगेटिव्ह बाहेरून दिला, ओके, आणि आपल्याला माहिती आहे की सगळे हॅलोजन ॲटम, दॅट इज दी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. जर मी बाहेरून Cl निगेटिव्ह या ॲल्युमिनियमला दिला तर तो ॲल्युमिनियम काय होऊन जाईल, स्टेबल होऊन जाईल विथ 8 इलेक्ट्रॉन. असं कसं काय झालं, तर आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह चार्जमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ॲल्युमिनियमला किती इलेक्ट्रॉन लागत आहेत, 2 इलेक्ट्रॉन लागत आहेत टू बिकम दी स्टेबल. त्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज आपण काय केलं, ॲल्युमिनियमला डोनेट केलं. क्लिअर आहे. आणि जसं हा निगेटिव्ह चार्ज या ॲल्युमिनियमवरती सबस्टिट्यूट झाला तर ॲल्युमिनियम काय झाला, स्टेबल झाला विथ 8 इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे आता. ओके. आता जेव्हा हे क्लोरीन ॲटम ॲल्युमिनियमवरती काय होते, सबस्टिट्यूट होते, तर या प्रोडक्ट साईडला काय फॉर्मेशन होईल, AlCl4. का की ऑलरेडी ॲल्युमिनियमकडे 3 क्लोरीन ॲटम होते आणि बाहेरून आपण एक क्लोरीन सबस्टिट्यूट केलं, म्हणून किती क्लोरीन ॲटम झाले ॲल्युमिनियममध्ये, 4 क्लोरीन ॲटम. क्लिअर आहे. आणि ॲल्युमिनियम हा निगेटिव्ह चार्ज काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय. मग जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारे, ओके, जो ॲटम इलेक्ट्रॉन काय करणारे, ॲक्सेप्ट करणारे, त्या ॲटमवरती चार्ज काय करणार आहे, निगेटिव्ह चार्ज. क्लिअर झालं आता. ओके. मी परत सांगतोय, आपण AlCl3 घेतला. Al ॲटमच्या आजूबाजूला किती इलेक्ट्रॉन्स येत आहेत, टोटल इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन. का की एक बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर आपल्याला किती बॉन्ड दिसत आहेत, 3 बॉन्ड. तर मग 3 × 2 काय झालं, 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲल्युमिनियमच्या आजूबाजूला किती इलेक्ट्रॉन आहे, 6 इलेक्ट्रॉन. मग आपल्याला या ॲल्युमिनियमचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागत आहेत, 2 इलेक्ट्रॉन. ओके. मग आता ते 2 इलेक्ट्रॉन आपण कुठून दिलं, बाहेरून दिलं, Cl निगेटिव्हच्या अकॉर्डिंग. तर मग या Cl निगेटिव्हमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 2 इलेक्ट्रॉन. मग हे 2 इलेक्ट्रॉन आपण काय केलं, ॲल्युमिनियमला सबस्टिट्यूट केलं. आणि जसं हा इलेक्ट्रॉन या ॲल्युमिनियमवरती सबस्टिट्यूट झालं, तर मग आता किती इलेक्ट्रॉन्स आलेत या ॲल्युमिनियमच्या आजूबाजूला, 8 इलेक्ट्रॉन. मग ॲल्युमिनियम काय झालं, स्टेबल झालं. आणि ॲल्युमिनियमनी हा निगेटिव्ह चार्ज ॲक्सेप्ट केलं, या कारणामुळेच आपण ॲल्युमिनियमवरती प्रोडक्ट साईडला काय चार्ज देतोय, निगेटिव्ह चार्ज. आता मला रिॲक्टंटमध्ये ॲसिड कुठला आहे आणि बेस कुठला आहे ते बघायचं आहे. क्लिअर आहे. तर मग आता मला सांगा ॲसिड कुठला आहे आणि बेस कुठला आहे, तर Cl निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह चार्ज डोनेट होतोय कोणाकडे,
ॲल्युमिनियमकडे. मग जो मॉलिक्यूल डोनेट करणारे नेगेटिव्ह चार्ज त्याला आपण काय म्हणतोय, बेस. म्हणजे आता हा आपला Cl निगेटिव्ह काय ॲक्ट होतोय इथं, बेस. आणि नेगेटिव्ह चार्ज हे कोणी ॲक्सेप्ट केलं, तर ॲल्युमिनियमने. क्लिअर आहे. मग मला सांगा आता हा ॲल्युमिनियम काय ॲक्ट होतोय, ॲसिड. ओके, ॲल्युमिनियम काय ॲक्ट होतोय, ॲसिड. क्लिअर आहे. तर याला लिव्हिस कन्सेप्टच्या अकॉर्डिंग आपण नाव देऊ शकतोय. दॅट इज दी AlCl3ला लिव्हिस ॲसिड म्हणू शकतोय. ओके, लिव्हिस ॲसिड. ओके, आणि Cl निगेटिव्हला काय म्हणू शकतोय, लेविस बेस. लेविस बेस. क्लिअर झालं. आता कसं आयडेंटिफाय करायचं आहे ॲसिड आणि बेस अकॉर्डिंग टू दी लिव्हिस कन्सेप्ट. ओके, खूप इझी. ओके, क्लिअर. आता नेक्स्ट आपण थर्ड पॉईंट बघणार आहे या व्हिडिओ लेक्चरचा लास्ट पॉईंट. दॅट इज दी हाऊ टू राईट डिसोसिएशन कॉन्स्टंट और इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड अँड दी वीक बेस. ओके, तर माझं हायडिंग काय असणार आहे आता नेक्स्ट थर्ड पॉईंटसाठी. ओके, हाऊ टू राईट डिसोसिएशन ओके कॉन्स्टंट, या आपण त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण म्हणू शकतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. क्लियर आहे. ओके, फॉर वीक ॲसिड ओके अँड वीक बेस. क्लियर आहे आता. ओके, तर पहिले तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय ते बघणार आहोत. ओके, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं डेफिनेशन काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा. ओके, इट इज द रेशो. ओके, इट इज द रेशो ऑफ concentration of product and concentration of the reactant. Okay, such a constant is known as such a constant is known as equilibrium constant. Okay, or you can also call it the dissociation constant. Okay, आता equilibrium constant याचा सिम्बॉल काय असतोय, तर Kc. काय असतोय, Kc. दॅट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आणि या डेफिनेशनच्या अकॉर्डिंग आपण Kcचा फॉर्म्युला काय लिहू शकतोय, Kc इज इक्वल्स टू दी रेशो म्हटलंय तर आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. आणि डिवाइड कशाने करणार आहे, प्रोडक्ट डिवायडेड बाय रिॲक्टंट. म्हणजे वरती काय असणार आहे, कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट. ओके, कारण की इथं कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट लिहिलं आहे आणि कन्सन्ट्रेशन कशाने डिनोट होतो, ब्रॅकेटनी. ओके, लक्षात ठेवा, कन्सन्ट्रेशन कशाने दाखवतो आपण, ब्रॅकेटनी. आणि या कन्सन्ट्रेशनच्या आतमध्ये आपण काय लिहिणार आहे, प्रोडक्ट. ओके, तर मी पी डिनोट करतोय. ओके, पी म्हणजे काय असणार आहे, प्रोडक्ट. आणि रेशो म्हटलंय म्हणून आपण काय करतोय, डिवाइड करतोय कशाने, कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट. परत आता कन्सन्ट्रेशन म्हटलं परत आपल्याला काय लावायला लागलं, ब्रॅकेट. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय ठेवायचं आहे, रिॲक्टंट. क्लिअर आहे. तर यालाच म्हणतात काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता याच फॉर्म्युला घेऊन आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणासाठी लिहायचं आहे, वीक ॲसिड आणि वीक बेससाठी. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण एक्झाम्पल घेऊन आपण काय करणार आहे, फॉर्म्युला तयार करणार आहे. ओके, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड आणि वीक बेस. ओके, तर मी डिवाइड करतोय. ओके, या साईडला मी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड लिहिणार आहे आणि या साईडला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक बेस लिहिणार आहे. ओके, क्लिअर. तर मी पहिले इथं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. ओके, मग आपण एक एक्झाम्पल घेऊया वीक ॲसिडचा. ओके, आपल्याला माहिती आहे की वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आहे. वीक ॲसिड कोण आहे, ॲसिटिक ॲसिड. आणि जेव्हा ॲसिटिक ॲसिडला आपण काय करणार आहे, वॉटरमध्ये टाकणार आहे, तर तो 100% काय होणार आहे, डिसोशिएट होणार आहे.
तो 100% काय होणार आहे डिसोशिएट होणार आहे. कशामध्ये डिसोशिएट होणार आहे तर CH3 COO निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे आता. ओके, आता या रिॲक्शनला धरून आपल्याला इक्लिब्रियम कॉन्स्टंट लिहायचं आहे कोणासाठी वीक ॲसिडसाठी. तर इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड आपण कशाने डिनोट करणार आहे KA. फक्त आता इथं सीच्या जागेवरती काय लिहिले आपण A लिहिलेले, ज्याने आपण काय डिनोटेशन करतोय इट इज द इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर द वीक ॲसिड. तर आपण कशाने डिनोट केलं इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड KA. आणि फॉर्म्युला तोच लावणार आहे जो इक्लिब्रियम कॉन्स्टंटमध्ये लिहिला आहे, दॅट इज द कन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. तर मला सांगा आता इथं कन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट काय CH3 CO निगेटिव्ह आहे आणि कुठलं आहे H पॉझिटिव्ह. तर आपण कसं लिहिणार आहे सो कन्सन्ट्रेशनच्या आतमध्ये काय लिहिणार आहे CH3 CO निगेटिव्ह आणि प्लसने करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे, का की इक्लिब्रियम कॉन्स्टंट लिहिताना कन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट जर एकपेक्षा जास्त असेल तर त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. क्लिअर आहे, ॲडिशन करायचं नाही. ओके, तर हेच आपण इक्लिब्रियम कॉन्स्टंट लिहितोय कोणासाठी वीक ॲसिडसाठी. तर मग जे प्रोडक्ट साईडला असेल ते सगळे वरती लिहायचे आणि खाली डिवाइड करताना कोणाला डिवाइड करायचं आहे रिॲक्टंटने. ओके, तर मग प्रोडक्ट साईडला 2 येत आहेत CH3 CO निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह. तर एक कन्सन्ट्रेशन आपलं काय असणार आहे CH3 CO निगेटिव्ह, तर दुसरं कन्सन्ट्रेशन काय असणार आहे H पॉझिटिव्ह. क्लिअर आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे प्रोडक्ट साईडला जर एकपेक्षा जास्त प्रोडक्ट असेल तर. क्लिअर आहे आता. ओके, आणि डिवाइड करणारे कशाने कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंटने. मग आता रिॲक्टंट काय आपलं CH3 COH. ओके, मग आपण कसं लिहिणार आहे कन्सन्ट्रेशन ऑफ दी CH3 COOH. क्लिअर आहे, तर यालाच म्हणतात काय इक्लिब्रियम कॉन्स्टंट और डिसोशिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. कसं लिहिलं जातोय तर कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट. क्लिअर झालं आता. ओके, कसं लिहितो आपण इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. ओके, तसंच आपण आता इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक बेससाठी लिहिणार आहे. ओके, इक्लिब्रियम कॉन्स्टंट ओके फॉर वीक बेस. एक्झाम्पल काय घेणार आहे मी NH4OH. ओके, NH4OH मी लिस्ट लिहून दिलेली तुम्हाला. ओके, कुठले वीक ॲसिड आहे आणि कुठले वीक बेस आहे. तर NH4OH हा आपला काय असणार आहे वीक बेस, आणि जेव्हा हा वॉटरमध्ये जातोय तर तो काय होणार आहे डिसोशिएट होणार आहे. कसं डिसोशिएट होणार आहे तर NH4 पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. ओके, आता इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक बेस याच्यासाठी आपण कसं डिनोट करणार आहे तर KBनी. कशाने KBनी. सो KB इज द इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर दी वीक बेस. क्लिअर आहे आता. ओके, मग आपण परत फॉर्म्युला कोणाच्या अकॉर्डिंग लिहिणार आहे इक्लिब्रियम कॉन्स्टंट, दॅट इज द कन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. तर मला सांगा आता प्रोडक्ट साईडला काय येतोय NH4 पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. तर तुम्ही कसं लिहिणार आहे इथं KBची व्हॅल्यू. सो कन्सन्ट्रेशन ऑफ NH4 पॉझिटिव्ह ओके इंटू, कारण की एकपेक्षा जास्त आहे आयन्स प्रोडक्ट साईडला, मग आपण काय करणार आहे इंटू करणार आहे कुठे प्रोडक्ट साईडला. ओके, तर मग NH4 पॉझिटिव्ह कन्सन्ट्रेशन इंटू दी कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आणि डिवाइड करणारे कशाने रिॲक्टंटने. तर रिॲक्टंट आपला काय NH4OH, मग कन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH. ओके, सो दिस इज दी मेथड टू राईट फॉर इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड अँड दी वीक बेस. फक्त आपल्याला काय करायचं आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे कुठला KCचा. क्लिअर आहे, आणि या फॉर्म्युलाला धरून आपण इक्लिब्रियम कॉन्स्टंट कोणाचा काढला वीक ॲसिडचा, इक्लिब्रियम कॉन्स्टंट कोणाचा काढला वीक बेसचा. ओके, तर इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड कशाने डिनोट होतोय KAनी, आणि इक्लिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक बेस हा कशाने डिनोट होतोय KBनी. कशाने डिनोट होतोय KBनी. क्लिअर आहे, मग आता KAची व्हॅल्यू आणि KBची व्हॅल्यू कसं काढलं आपण इक्लिब्रियम कॉन्स्टंटच्या फॉर्म्युलेने. इक्लिब्रियम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट
डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. मग आपण एक्झाम्पल घेतला, ॲसिटिक ॲसिड जेव्हा काय होतोय, ब्रेक होतोय कशात, CH3CO निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह. क्लिअर. मग याच्यासाठी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड कसं लिहिलं, सो KA मीन्स व्हॉट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड विच इज इक्वल टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट. मग प्रोडक्ट साईडला दोन येत आहेत, ॲसिटेट आयन मीन्स व्हॉट, CH3CO निगेटिव्ह आणि H पॉझिटिव्ह, दोन आयन्स येत आहेत. मग जेव्हा दोन आयन्स येत आहेत तर मग फॉर्म्युला लिहिताना त्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो कन्सन्ट्रेशन ऑफ दी CH3CO निगेटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ दी H पॉझिटिव्ह विच इज डिवायडेड बाय CH3COH निगेटिव्ह विच इज ॲक्टिंग ॲज अ कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट. मग हा फॉर्म्युला झाला काय, कोणाचा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. तसंच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वीक बेस आपण लिहिलेले, KB इज इक्वल्स टू दी कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट. मग मला सांगा कन्सन्ट्रेशन ऑफ दी प्रोडक्टमध्ये काय येतोय, NH4 पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. आता एकपेक्षा जास्त आयन्स तयार होत आहे म्हणजे आपल्याला प्रोडक्ट कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट लिहिताना आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. कसं मल्टिप्लाय केलं, सो कन्सन्ट्रेशन ऑफ NH4 पॉझिटिव्ह इंटू कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. आणि कशाने डिवाइड करणार आहे, कन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. मग आपलं रिॲक्टंट काय, NH4OH, म्हणून मी खाली काय लिहिलं आहे, कन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH. मग हा झाला फॉर्म्युला कोणासाठी, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दी वीक बेस. ओके, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दी वीक बेस. क्लिअर झालं आता. ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3 पॉईंट बघितले आणि 3 पॉईंट तुम्हाला 100% क्लिअर झाला असेल. ओके, तर हा व्हिडिओ लेक्चर मी आता इथं काय करतोय, स्टॉप करतोय. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू.